जय शिवराय मित्रांनो, शाश्वत फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जे नवीन सदर चालू केलेलं आहे नुकतंच, त्याच्याबद्दल एक व्हिडिओ येऊन गेलेला आहे. नवीन सदर कोणतं आहे आपलं, तर अनुभव तुमचे चॅनल आपले. या सदरामध्ये आपण काय करतो मित्रांनो, प्रत्यक्ष मी तुमच्या फार्मवर न येता तुमच्या फार्मचा व्हिडिओ तुम्ही स्वतः बनवून मला व्हॉट्सअपवर पाठवत आहात आणि तो मी एडिट करून तुमचे अनुभव व तुमचा फार्म आपल्या यूट्यूबच्या प्रेक्षकांसमोर मांडत आहे. हे सदर चालू करण्यामागचं कारण असं आहे मित्रांनो, की मला स्वतःला माझं शेळीपालन आहे, माझे जनावर आहेत, तिथं माझं काम असतं, त्यातून मला वेळ जास्त मिळत नाही, जेणेकरून मी बाहेर जाऊन जास्तीत जास्त फार्मची मुलाखत घेईन, ती त्यांचे अनुभव तुमच्यासमोर आणेन. त्यासाठी एक मला कल्पना सुचली, की जर तुम्हीच स्वतः तुमच्या फार्मचे व्हिडिओ बनवून मला पाठवून दिला आणि ते मी व्यवस्थित एडिट करून आणि त्यात तुमचे अनुभव जे काय ते आपल्या प्रेक्षकांपर्यंत पाठवले, आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ टाकून ते अनुभव आपल्या प्रेक्षकांपर्यंत पाठवले, तर हे सर्वांसाठी एक विन विन सिच्युएशन असणार आहे. विन विन का, तर ज्यांचा फार्म यूट्यूबवर येणार आहे त्यांनासुद्धा ती थोडीफार जाहिरात झाल्यासारखी किंवा त्यांची एक ओळख निर्माण तयार होणार आहे त्याच्यातून. माझ्यासाठी फायद्याचं काय, की मला माझ्या कामातून वेळ काढून कुठं लांब जाण्याची गरज पडणार नाही. मला घरी बसल्या मला ते व्हिडिओ मिळणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा फायदा तुमचा आहे, जे आपले यूट्यूबचे प्रेक्षक आहेत किंवा ज्या नवीन शेळीपालक, विशेष करून नवीन शेळीपालक आहे, त्यांचा सर्वात मोठा फायदा आहे, की त्यांना जास्तीत जास्त व्हिडिओ येतील, त्यांना जास्तीत जास्त अनुभव ऐकायला मिळतील शेळीपालकांचे, जे आत्ता बरेच वर्ष झाले या शेळीपालनामध्ये काम करत आहेत. ते अनुभव चांगले वाईट जसे काय असतील तुमच्या ते उपयोगाला येतील नक्कीच. त्यामुळं हे आपण सदर नवीन चालू करत आहोत. आणि त्या सदराला पहिल्यांदा मला रिप्लाय दिला होता आपले दिनेश खलाटे सरांनी. त्यांचं फार्म आहे DK गोट फार्म, माळवाडी लाटे, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथे. साहेबांचं मुख्य काम IT सेक्टरमध्ये आहे, ते पुण्याला असतात आणि त्यांचा फार्म त्यांच्या गावात आहे. तिथलं नियोजन त्यांचे आईवडील पाहतात. साहेब जेव्हा सुट्टी असते शनिवारीवर त्यावेळेला येऊन तिथलं नियोजन पाहतच असतात. फार्मवरचं लसीकरण असो, अगदी बोकडांचे खच्चीकरण असो, डिलिव्हरी असो आणि बरीच कामं आहेत, मोरघास बनवणे, असे सर्व कामं साहेब स्वतः किंवा आपल्या नियोजनाखाली ते सर्व कामे करून घेत असतात. ते सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. साहेबांचं काम हे देशी उस्मानाबादी शेळीमध्ये आहे ते, आणि मेन म्हणजे कटिंग मार्केटमध्ये, देशी उस्मानाबादी शेळी कटिंग मार्केटमध्ये ते काम करत आहेत. ते काम ते कशा पद्धतीने करत आहेत ते तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यासोबत तुम्हाला माझं आणि त्यांचं फोनवरचं संभाषणसुद्धा ऐकायला मिळणार आहे. हे संभाषणसुद्धा बरेच तुम्हाला माहिती देऊन जाणार आहे मित्रांनो. मी जाणून बुजून ते संभाषण या व्हिडिओमध्ये टाकत आहे. त्यांचा फार्म जेव्हा आपण पाहत असू बॅकग्राऊंडला, मी हे आमचं जे संभाषण असेल ते तुम्हाला टाकेन, ते नक्की ऐका मित्रांनो. त्याच्यात बऱ्याच चांगल्या गोष्टी सरांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. फार माहितीपूर्ण अशा गोष्टी आपल्याला त्याच्यातून त्यांनी त्यांचे अनुभव आपल्याला शेअर केलेले आहेत. फार उपयोगी असे अनुभव असणार आहेत ते. त्यामुळे न चुकता हा व्हिडिओ पहा, तुम्हाला ह्याच्यातून खूप सारे छान अनुभव मिळणार आहेत. त्यांनी कोरोना काळात वाट्यावर मटण, म्हणजे बोकडा, आपल्या फार्ममधलं बोकड कापून ते मटण वाट्यावर पुण्यात नेऊन विकलेलं आहे. 800 रुपये किलो त्यावेळी त्यांनी भाव घेतलेला आहे. ते कसं काय त्यांनी मार्केटिंग केलं ते सर्व काही करणार आहे. त्यांचे एक मित्र आहेत नाशिकमधले, अरुण पवार सर, त्यांच्यासोबत त्यांनी एक ॲप डेव्हलप केलं आहे, ज्याच्यात ते शेळ्यांच्या नोंदी वगैरे ठेवतात. त्याचा त्यांना कसा फायदा होतो हे सर्व काही आपल्याला कळेल. त्या ॲपबद्दल थोडक्यात माहिती मिळेल. त्यामुळं मित्रांनो, हा व्हिडिओ फार माहितीपूर्ण होणार आहे. फार प्रचंड चांगले अनुभव आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की न चुकता हा व्हिडिओ पहा. आणि दुसरा तुम्हाला विनंती आहे, जसा सरांनी धाडस करून त्यांचा व्हिडिओ मला पाठवला आणि आज त्यांचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर येत आहे, तसाच तुमचाही व्हिडिओ येऊ शकतो. तुम्हाला किमान 6 महिने, वर्ष, 2 वर्ष जो काही अनुभव असेल, चांगला असेल, वाईट असेल, तर तो अनुभव तुम्ही आम्हाला पाठवू शकता. तुमचा फार्मचा व्हिडिओ पाठवू शकता, सोबत तुमचा अनुभव सांगू शकता. आपण तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकू. त्याच्यानं मी म्हटल्यासारखं तिघांचाही फायदा आहे, तुमचा, माझा आणि आपल्या प्रेक्षकांचा, सर्वांचा फायदा आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ बनवायला किंवा व्हिडिओमध्ये येण्यासाठी घाबरू नका. आपण शेळीपालक आहे, आपण जे शेळीपालन करतो हे सर्वात मोठं धाडसाचं काम आहे मित्रांनो. एक जनावरं आपण सांभाळत आहोत, त्यांची काळजी घेत आहोत, हे एवढं छान काम आपण करतो आणि ते आपल्याला सांगता आलं नाही तर आपण बरंच काही गमावून बसत आहोत मित्रांनो. त्यामुळे माझी विनंती आहे की हे धाडस करा, व्हिडिओ बनवा आणि माझ्यापर्यंत पाठवा. तुमच्या फार्मचा व्हिडिओ नक्की आपल्या चॅनलवर येईल आणि अतिशय छान पद्धतीनं तुमचे अनुभव आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पाठवू, याचं मी तुम्हाला शब्द देतो. जर तुम्हाला हे पाठवायचं असेल तर याच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, आपल्या चॅनलवर पहिला आलेला आहे. त्याची लिंक मी आता या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देत आहे, की तुम्हीच बनवा तुमच्या फार्मचा व्हिडिओ. तो व्हिडिओ पहा, त्याच्यात मी सर्व काही समजावून सांगितलं की कोणत्या पद्धतीनं आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे आणि तो कशा पद्धतीनं मला पाठवायचा आहे. तो फक्त ते नियम फक्त पाळा, जेणेकरून आपला व्हिडिओ चांगला होईल. नियम म्हणजे काय असे फार हे नाही आहेत, व्हिडिओ छान व्हावा या दृष्टीनं मी ते सांगितलेलं काही गोष्टी आहेत, तेवढा पाळला तर आपला व्हिडिओ छानपैकी आपल्या चॅनलवर येईल. तर मित्रांनो, आता आपण खलाटे सरांचं फार्म पाहूया आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊया. नमस्कार, माझं नाव दिनेश रमेश खलाटे, गाव माळवाडी लाटे, तालुका बारामती, जिल्हा पुणे. माझ्या गोटफार्मचं नाव आहे DK गोट फार्म. मी 2018पासून गोटफार्म रन करतो आहे. सगळ्या शेळी पालकांना माझा एक ह्या 6 वर्षाच्या प्रवासाच्या अनुभवातून एक सांगणं आहे की तुम्ही तुमचं गोटफार्म ज्यावेळेस चालू करता तर शक्य होत असेल तर पहिल्यांदा गोटफार्मची ट्रेनिंग घ्या आणि त्याच्यानंतर चालू करा. म्हणजे भविष्यात येणाऱ्या काय चुका होणार असतील किंवा काय कॉम्प्लिकेशन्स असतील तर त्याच्या बाबतीत आपल्याला अगोदर माहिती पडतं. कारण काही ठराविक गोष्टी आहेत, चारा व्यवस्थापन, ब्रीड सिलेक्शन, मार्केटच्या आपल्या आजूबाजूच्या मार्केटच्या अभ्यासानुसार ब्रीड सिलेक्शन, ह्या काही गोष्टी आहेत. कुठला चारा घ्यायचा, सुका चारा किती, वजनाप्रमाणे किती, आपल्या प्राण्यांची विक्री कशी करायची,
किंमत महत्त्वाची, म्हणजे किंमत ठरवता यायला पाहिजे. अशा चला मित्रांनो, आता सरांचा फार्म पाहूया आणि तो फार्म पाहत माझं आणि त्यांचं जे फोनवर संभाषण झालेलं आहे ते देखील ऐकूया. हां सर बोला. हां, ॲक्च्युली माझं नाव दिनेश रमेश खलाटे आणि गाव आहे माळवाडी लाटे, तालुका बारामती, जिल्हा पुणे. ओके. आणि मी 2018 पासून उस्मानाबादी आणि गावरान अशा ह्याच्यात काम करतोय. बरं बरं. आणि सुरुवातीला बऱ्याचशा चुकातनं लॉसेसनं शिकत ॲक्च्युली मी 2020ला ट्रेनिंग केली. त्याची महाराष्ट्र बँक RCTची गव्हर्नमेंटची जी असते. हां हां. त्याच्यानंतर मी थोडंसं मॉडिफिकेशन केलं आणि बऱ्याचशा गोष्टींमधनं जी चुकलो होतो मी 2 वर्षात ते सगळं इलिमिनेट करून आता एक चांगल्या स्टेजला रन करतोय फार्म. बरं. आणि माझी फार्म आहे ती बघा 70 बाय 35 असं स्क्वेअर फूट आहे. 70 फूट बाय 35 स्क्वेअर फूट आणि त्याच्यात साधारणपणे आताची लाईव्ह क्वांटिटी 36 आहे. लहान मोठी मिळून 25चा मदर स्टॉक आहे. एक ब्रीडर आहे आणि बाकी लहान पिल्ली आहेत मग 4-4 महिन्याची. मॅक्सिमम कितीपर्यंत जातं, म्हणजे कमी जास्त होत असणार आहे, पण मॅक्सिमम कितीपर्यंत जातं आपलं? मी मॅक्सिमम आहे का नाही मला वाटतं 68 पर्यंत क्वांटिटी मेंटेन केली होती. बरं बरं बरं. हां, म्हणजे माझं काय चाललं होतं, मी सुरुवातीला आहे का नाही 2018ला आम्ही ज्यावेळेस चालू केलं का नाही त्यावेळेस आमच्या गायांचं हे होतं, म्हणजे 7-8 जर्सी गाया होत्या. पण त्याच्यात घरच्यांचे कष्ट बघून मला असं वाटलं की त्यात ठीक आहे, दर तर भेटत नाही, रेट कॉन्स्टंट राहत नाही. बरोबर. आणि प्रॉब्लेम लई होतं, तर आपण शेळीपालनाकडे वळावं. काय अनुभव नव्हता म्हणून 1-2 वर्ष असंच ऐकत कसं करायचं ती केलं आणि मग प्रॉपर मी ट्रेनिंग घेतलं. हां हां. आणि त्याच्यानंतर बरंचसं डेव्हलप केलं. म्हणजे त्याच्यानंतर मी कप्प्यांमध्ये हे केलं आणि सुरुवातीला असं आपण ही कसं करतो, फेन्सिंग करतो ओपन, हां हां. फ्री गेज. त्या पद्धतीचं. जोपर्यंत 35ची क्वांटिटी झाली नाही तोपर्यंत त्याचंच केलं आणि त्याच्यानंतर मी लॉकडाऊनमध्ये मला स्क्रॅपमध्ये का नाही स्टील भेटलं. बरं बरं बरं. मी त्यावेळी मग माझा 70 बाय 35चा गोठा रिन्युएट केला आणि त्या 2 वर्षात आहे का नाही मी एक गोष्ट बघायचो की आपली जी गव्हाण आहे का नाही हां हां. ती ह्याच्या शिफ्टची असली की 6 महिन्याला 7 महिन्याला बदलायला लागायची, ती सडायचा ना पत्रा. बरं बरं बरं. तर त्या ह्याच्यात मी एक काय केलं, आपल्या दुधाच्या डेअरीमध्ये बघा PP शीट वापरतात पांढऱ्या कलरची. हां हां हां. मी 2020-21ला ज्यावेळेस गोठा रिन्युएट केला त्यावेळेस मी ती शीट टाकली, ती अजून मला बदलायला लागली नाही. म्हणजे ती काय रस्ट गंजत नाही, कारण काय आपण किती प्रॉपर मॅनेजमेंट केलं ती लहान पिल्लं जी असतात ना ती गव्हाणीत जाणारच. जातात जातात होय. आणि त्यांनी लघवी केली की ती अमोनिया असल्यामुळे काय ठराविक काळानंतर ती सडायची सुरुवात करते एका कोपऱ्यातनं कुठेतरी जिथं ती साचती. बरं बरं बरं. ती शीटमुळे मला ती एक ही झालं बघा, इलिमिनेशन झालं ती पार्ट माझा. परत मी ट्रेनिंगमध्ये शिकलो होतो की कप्पे करायचे असतात. कप्पे केले की आपल्याला कॅटेगराईज करता येतं ना, गाभण, परत सेपरेट ब्रीडर, हां हां. बोकड, पाटी. मग त्या पद्धतीने माझं प्रोडक्शनही वाढलं आणि मी प्रॉपर लसीकरण बघा रेग्युलर जे आहे PP आणि ETचं, हां हां. CPR आणि ET ती रेग्युलर गव्हर्नमेंट हॉस्पिटल आमच्या इथं जवळ आहे. 4 किलोमीटरच्या अंतरावर. बरं. तर साधारणपणे 35-40 शेळ्यांच्या ह्यांना लसीकरणाला का नाही मला नाही झाला ₹300 खर्च होता, ₹250 ते ₹300. अच्छा. डॉक्टरच्या फीस आहे. बरं तर बरं. ती गव्हर्नमेंटची फॅसिलिटी आहे त्याच्यामुळे आपण त्याचा वापर करतो. गव्हर्नमेंटचे बघा कॅल्शियम, व्हिटॅमिन, जुलाबावरचे आणि असे वेगवेगळे आजारांच्या गोळ्या पण त्यांना भेटतात, औषध गोळ्या, टॉनिक. अच्छा. तर मी त्यांच्याकडनंच घेतो आणि मला असं वाटलं ना कुठलं थोडं चेंज करायचं आहे तर मी बाहेरनं मार्केटमधून घेतो. पण त्यांच्याकडे काय नाही साधारणपणे म्हणजे जी मार्केटमध्ये ₹180-190 रुपयाला बाटली भेटते का नाही ती साधारणपणे ₹12 ते ₹15 पर्यंत बसते. बरं पण ती गव्हर्नमेंटच्या जी बाटल्या असतात तिथे काय शेवटी कॅल्शियम, व्हिटॅमिन वापरायचं. बदलून अशा पद्धतीने हे केलं आणि कॅल्शियमचं काय मी कॉस्ट एलिमिनेट करण्यासाठी का नाही गव्हर्नमेंटच्या पण वापरतो आणि बाहेरच्या प्रोडक्ट बदलत वापरतो, म्हणजे एकच ठेवत नाही. हां, अदलून वापरावं. बरोबर बऱ्यापैकी 3 महिन्याला मी का नाही त्यांचं डिवॉर्मिंग करतो. बाय क्वालिफिकेशन आहे का नाही मी बी मेकॅनिकल IT मध्ये काम करतो. अच्छा. तर तर मी आणि माझे एक मित्र आहेत नाशिक एकत्र येऊन का नाही ॲप डेव्हलप केलं. मी तुम्हाला व्हिडिओ टाकलाय का नाही माहित नाही. ते मधू ॲपचा ना? हां, मधू ॲपचा. बरं बरं. मग ते तुमचे मित्र आहेत का? मी त्यांच्या आमचा एका ग्रुप आहे कॉमन आमचा आहारशास्त्र म्हणून, तिथून त्यांच्याकडून मी घेतलं होतं ते ॲप आणि त्याचं म्हणजे युजर ID पासवर्ड बनवून. चांगले मित्र आहेत ते पण IT सेक्टरमध्ये डेव्हलपमेंटमध्ये काम करतात ना. हां हां हां. तर त्यांच्याकडनंच मी ते ॲप आता 1 जानेवारीपासून वापरतो. त्याच्या अगोदर मी धेनू ॲप वापरत होतो. धेनू ॲप तुम्ही नेटवर चेक केला का नाही तर तुम्हाला कळेल. त्यात आपल्याला म्हणजे मेन ॲप वापरायचं कारण काय मला अप टू डेट हिस्ट्री ठेवायची आहे. बरं बरं. आणि ती अगोदर मी कागदावर मेंटेन करत होतो. पण काय होतं मी पुण्यात जॉबला असल्यामुळे ना सगळ्या गोष्टी मेंटेन होत्या. गोट्यावर काय चाललंय, इथं काय चाललंय. मी तर आठवड्याला गोट्यावर जातो शनिवार रविवारी. पण डेली मला अपडेट काय नवीन झालं का नाही, समजा इव्हन तुमच्याकडे शेळी कोण लावाय आलाय, कुठली शेळी विकायची, तिथनं टॅगिंग नंबर सांगितलं की मी इथनं म्हणजे त्या ॲपमध्ये इतकं स्पेसिफाय केलंय की आजपर्यंत माझ्या शेळीवर काही खर्च केलाय का नाही
बर म्हणजे दिवसाला मी जे काय खायला घालतोय त्याला किती रुपयाचं खायला जाते तिथपर्यंत स्प्लिटिंग आहे. म्हणजे समजा त्यातनं एखादी एक्झाम्पल माझ्याकडे 12 नंबर टॅगिंगची शेळी का नाही, हा ती जर आता जरी कोण घ्यायला आलं तर मला फक्त आमच्या घरनं फोन येतो की 12 नंबरची शेळी घ्यायला आलंय. तर मी बर. त्या ॲपमध्ये चेक करणार तिचं करंट वेट काय आहे, आपल्याकडे कधी जन्म केली, तिचे किती वेट झालेली आणि त्याच्यावर मी सगळा खर्च किती केला. समजा एक 12 नंबरची शेळी मी काही दिवसापूर्वी समजा 6,000ला विकत घेतली असेल बर आणि तिला सांभाळत माझं तिच्यावर 1,000, 1,200, 1,500 रुपये असा काहीतरी खर्च झालाय. हा पण ती कागद वाचल्यामुळं मला त्या ॲपमधनं कळते की आपल्या शेळीची कमीत कमी जी काय म्हणतात नफा न तोटा अशी किंमत जर काढली तर 7,500 होती. बरोबर तर आपण सांगताना समोरच्याला 10,000पर्यंत सांगायचं त्याचं वेट बघून 360, 350 रुपये किलोनी. बरोबर ती बरोबर 8,500, 9,000च्या आसपास जाते. मग 9,000ला चालला व्यवहार तर ठीक, अदरवाईज 8,500 पर्यंत कसाही होतो. म्हणजे शेळीमध्ये 1,500 रुपये आपला नफा झाला हे आपल्याला कागदा वाचल्यामुळे कळून जातं. नाही तर काय होतंय हा हा बऱ्यापैकी जी कस्टमर येतात का नाही घ्यायला, आता जी शेळी पालन चालू करणारे किंवा ज्यांना अनुभव नाही हे ठीक आहे, पण जी अशी खाटीक लोक येतात का नाही ती काय करतात हा आपल्या पिल्लांना उचलणार धरणार आणि म्हणणार नाही एवढं चालणार नाही तेवढं चालणार नाही. तर बरोबर आपण त्याच्या पुढे ती ॲपची हिस्ट्री टाकली की नाही पण बाबा माझ्या पिल्लाला कंटिन्यू डिवॉर्मिंग आहे, लसीकरण आहे आणि अशा पद्धतीने त्याचा महिन्याचा वेट आहे. आता बरोबर तू किती केलं तरी ती पिल्लू दिसायला कसं का असणार. समजा त्याचं जर वजन 28 किलो आहे तर हा. त्यातनं 30% तू गट धरून तुला मटण तेवढंच पडणार आहे 750 रुपये. बरोबर म्हणजे तुला तर पैसे तेवढे होणार आहेत ना, मग मी माझा 2,000चा तोटा का करायचा. म्हणजे बरोबर मला ही ठोक सांगता येते. आणि दुसरी गोष्ट मी काय करतो माझ्या गोठ्यावर आता जेवढी मी बोकडं विकलेली आहेत का नाही हो. त्यातनं 80% बोकडं मी गोठ्या कट करूनच वाट्या पद्धतीने विकलेली आहे गावात. म्हणजे तुम्ही स्वतःच करता का ते त्याला मदतीला बोलवता कोणाला कट करता? नाही नाही, आता आमच्या गावातला मुसलमान आहे का नाही ज्याचं मटनचं शॉप आहे बर 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 तो कटिंगला त्याला आपण फिक्स सांगितलं की शुक्रवार आणि रविवार मी म्हणजे यादी करून ठेवलेली असते. जर आपल्याकडे यादी असेल बर 10-15 किलोची तर आपण बोकड कट करायचं. ती बर. येतं सकाळी 5 वाजता येतं, बर 6-6:30 पर्यंत सगळं उरकून जातं. त्याला म्हणजे त्याचं कॉस्टिंग कसं ठरवलंय तर त्यांनी जी काय मटण पडले त्यातनं 1 किलो घेऊन जाणे नाही तर 600 रुपये घेऊन जाणे. ओके बर हा म्हणजे काय मटण तरी घे नाही तर मटणाचे पैसे तरी घे. तो बरोबर अर्ध्या तासात मोकळं करून जातो. हा समजा त्याच्याकडे कस्टमर असेल तर त्या यादीत असतात काय माझ्याकडचे असेल तर असं आहे का नाही मी लॉकडाऊनमध्ये म्हणजे जे आपला प्युअर लॉकडाऊन होता का नाही 2020-21चा हो 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 त्यात माझ्याकडे कंपनीचा पास असल्यामुळं माझं गाव बारामती पुणे असं मी ट्रॅव्हलिंग करू शकत होतो त्यावेळेस. बर मी माझ्या पुण्यातल्या सोसायटीत आहे का नाही 800 रुपये किलोनी मटण 2021ला विकले. हा बर 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 म्हणजे त्यावेळेस मटणचे शॉपच चालू नव्हते. बरोबर बरोबर आणि लोकांना हा, असं कुठून मिळत आणि नाही. लोकांना म्हणजे वाट्यावरच्या मटणाची जी चव आहे ती शेवटी वेगळीच आहे. आणि मला मी रेट तेवढा ठेवण्यामागचं कारण काय होतं मी बारामतीतून पुण्याला 100 किलोमीटर ट्रॅव्हलिंग करून यायचो. बरोबर की तर मी लोकांना स्पष्ट सांगितलं बघा मला जायला यायला 500 रुपये लागतात बरोबर आणि तुम्हाला 9 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत जर मटण पोच करत असेल हा. तुम्ही शॉपवर घ्यायला गेलं तरी 8 वाजता जात नसताल. बरोबर तुम्हाला मी गावाकडनं कट करून पुण्यात आणून जर 8 वाजता तुम्हाला जागेवर पोच करतोय एका हा. जागेवर मी एक लोकेशन ठरवलं होतं तिथं सगळ्यांनी येऊन घेऊन जायचं. बर तुम्हाला 800 रुपये त्यावेळेस हसत खेळत रेट भेटलेला आहे जे अजून आता सगळं चालू झालं पण नाहीये. बरोबर कुठलीही ब्रीड करा त्याच्याबद्दल नाही पण ऍक्च्युली माझं मेन कॉन्सन्ट्रेशन कशावर आहे मटणाचं मार्केट. बर बरोबर कटिंग मार्केट कारण हा कटिंग मार्केटला काय आहे तुम्हाला लाईव्ह पैसा जागेवर भेटतो बरोबर आणि उधारीवर धंदा चालत नाही. ती काय हा. असेल कॅश पेमेंट होऊन जातं. बर आणि दुसरी गोष्ट आता आमच्या इकडं मी बरंच बघितलं बिटल आणि जी बोरचं तर आमच्या इकडं फलटणला मेन सेंटरच आहे बरोबर निमकरांचं. नेमकरांचा आहे पण ऍक्च्युली प्रॉब्लेम काय होतं माझ्या बारामती सेक्टरला हा लोक जी आहेत का नाही म्हणजे बिटलमध्ये किंवा बोरमध्ये जरी काम करत असेल किंवा आदरमध्ये जरी काम करत असेल ना प्रॉब्लेम काय ज्यावेळेस शेतकरी विकायला जातो का नाही ज्यांनी घेतलंय त्याच्याकडे त्याला ती रेट गावत नाही. घेताना त्याला 700 रुपये किलोनी किंवा म्हणजे 550 ते 700 रुपये किलोच्या दरम्यान ही घ्यायला लागते बिटलचं. बरोबर आणि दुसरी गोष्ट बिटलचं जर पिल्लू आहे का नाही तुमचं 3 महिन्यात 4 महिन्यात कटिंगला येतंय की पण कस्टमरची ओरड काय होती ती चव येई नाही राव त्याच्यात किंवा ती रग लागा नाही ती उस्मानाबादीमध्ये लागते. बर बर म्हणजे ती प्रॉब्लेम होते. जर तुमच्याकडे ब्रीडिंगचं मार्केट असेल का नाही म्हणजे तुम्ही 100% कस्टमर आहे का नाही बरोबर तुम्हाला माहिती पिल्लू तयार केलं की घेणार आहे आपल्याकडं हा हा तर त्यात म्हणजे मी आता 6-7 वर्ष झालं करतोय का नाही मी अजून त्यात ट्रेडिंग केली नाही का तर मला माहिती आहे की जे कस्टमर आहे का नाही ती खूप कमी येतं त्यात. बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे म्हणजे त्याला ब्रीडिंग मार्केटला तसं कस्टमर असलं तर हात घालण्याचा अर्थ आहे. कस्टमर हा आणि माझं आहे का नाही बघा मी बिटलचं एक ब्रीडर ठेवला होता की गोट्यावर बर पण मी माझ्या शेळ्यांना आहे का नाही माझा उस्मानाबादीचाच ब्रीडर लावलाय. बर का तर माझी शेळी का नाही मी 7 माशीच्या वर अजून डिस्टर्ब केले नाही. सगळ्या शेळ्या 7 महिन्यात माझ्या लागतात म्हणजे 7 महिन्याच्या आहेत. बर 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 वेले की 1 महिना गॅप देतो दुसऱ्या महिन्यात मी त्याला लावून टाकतो इथवर आली की. बर कारण आपण खाणं पिणं त्यांचं तसं ठेवतोय आणि थोडं कॉस्टिंगमध्ये मी बरंच काम करत होतो. बरं. म्हणजे आता मी घरी बघायचो काय उकरड्यावर बरंच वेस्टेज जायचं बर तर मी
त्याला कॉस्टिंग मध्ये कसं कमी केलं, आता रेग्युलरची कुट्टी असते का नाही आपली कुटी मशीन, हां त्याच्या दिवशी मी 2021-22ला 2-in-1 मधली कुटी घेतली बघा, ज्यात भरडा पण होतोय आणि तुमचं कुटी पण होती. बरोबर. तर आपल्याला भरडा करायला बाहेर परत जाळायला याला पैसे जात होते, जे आता दोन्ही ह्याच्यात होत्यात माझे. बर आणि ती मशीन आहे का नाही, मी व्हिडिओ मध्ये पण दाखवली बघा, छोटीशी आहे पण आहे. भरपूर इफेक्ट चांगला आहे त्याचा. म्हणजे कुट्टी बारकी होती. इव्हन आता माझ्याकडे तुती शेवडी हाडगा लावलेला आहे का नाही, हां त्याच्या फांद्या पण कुटी करून मी शेळ्यांना खायला घालतोय. बरोबर. नाहीतर नॉर्मली गोट्यावर काय होतं, ती झाडपाला चांगला जातो, त्याचा पाला खाऊन आपण कांद्या टाकून देतो, हां हां म्हणजे वेस्टेज झिरो होऊन जातो. म्हणजे आता म्हणजे इथपर्यंत पोहोचले की उकरड्यावर आहे का नाही, शेळ्यांचा वेस्टेज फक्त लेंडीमध्येच जायला पाहिजे, सारा झाडपाला पण जात नाही. अगोदर जी जात होता का नाही वेस्टेज, बरोबर बरोबर. त्याच्यावर एक काम केलं. परत दुसरं बघा, मी एक कॉस्टिंग मध्ये कसं काम केलं, आता गोळी पेंड जी आहे आपल्याला प्रत्येकाला लागतेच खायला घालायला वर, बर तर जी आपली शेंगदाण्याची म्हणजे आपण ही म्हणतो का नाही पेंड पातळ जी असते, हां तर ते आमच्या भागात आहे का नाही, त्याला 3 कॅटेगरीमध्ये विकलं जाते डीलरकडनं. एक तर म्हणजे आता करंटचा रेट आहे का नाही 52, 54, 55, 57 असं आहे काहीतरी, बर 4 बर कॅटेगरी केलेले आहेत त्यांनी. बर बर तर मला आजच्या तारखेला पण मी 40 रुपये किलोनीच पेंड आणतोय. बर. पण ती कुठनं आणतो मी, लाकडी गाण्याची जी पेंड असते का नाही, बरोबर बरोबर. आणि त्यात ऑइल कंटेंट जास्त असतोय. ऑइल कंटेंट जास्त असते. आणि पुण्यात मी जवळजवळ 15-20 लाकडी गाण्यांना कॉन्टॅक्ट करून ठेवलेला आहे. अच्छा. कारण म्हणजे जसं मला फिजिबिलिटी असेल का नाही, मी 2 आठवड्याला गावाकडे जातो, 50 किलोचं पोतं घेऊन जायचं. बर आणि मोठी डेप असते, त्याला काही भिजवून ठेवलं का नाही रात्री, दुसऱ्या दिवशी मऊ होती, शेळ्यांना खुराकात टाकली जाते. थोडीफार जार राहिलेली गाय, 2 गाया आहेत, साधी आणि जर्सी, त्यात खात्यात. बर. म्हणजे तुमचं किलो मागे 20 रुपयाचा फरक नाही म्हणलं तरी 15 रुपयाचा फरक पडतोय, जर आपण 55 घेत असला असं धरलं तरी. तसं जास्त पडतोय कारण ऑइल कंटेंट जास्त असल्यामुळे कमी हो, पेंटमध्ये आणि- आपलं जास्त काम होते. आणि दुसरं मला त्याचा फायदा असा झाला की माझ्या बोकडांचं मट कटिंग मी करतो का नाही, समोर करतोय ना, तर मला चांगलं जाणवतं. दुकानातल्यापेक्षा माझं मांद जास्त पडतंय बोकडांना. अच्छा. आणि हा माझा सगळ्यात मोठा म्हणजे प्लस पॉईंट आहे कस्टमरचा, की त्यांना म्हणजे मटणाची चव जी लागते का नाही, जी आपण बरं. म्हणतो का नाही, तेल कमी टाकून त्या मांद्यातनं जी चव येते का नाही मटणाला, बरोबर. त्याचा रिस्पॉन्स मला खूप चांगला आहे. त्याच्यामुळे मी म्हणजे ब्रीड डिस्टर्ब करायचा अजून कधी विचारच केला नाही. मी काय केलंय, ब्रीडर उस्मान ह्याचा आणला होता बिटलचा, हां हां त्याला 1.5 वर्ष सांभाळला. गावातली लोक ब्रीडिंग करायची, 400 रुपये रेट घ्यायचो मी, बरोबर 400 रुपये एका ब्रीडिंगला हां मस्तपैकी. आणि मला एखाद्या शेळीला मी ब्रीडिंग केलं होतं, आमची जी मोठी शेळी होती का नाही त्याच्या मापात, हां त्याला ब्रीड केलं, त्याची पाट तयार केली, ती पण चांगली दुधाला चालते. आणि मस्तपैकी ती ब्रीडर ईदला काढला, माझा 38,000ला ब्रीडर गेला. अरे. आपली बिलकुल अपेक्षा नाही 50,000, 70,000, 60,000 जी ह्याच्यावर नेटवर युट्यूबवर चालतं का नाही. बरोबर. माझा उस्मानाबादीचा ब्रीडर 28,000ला आणि बिटलचा ब्रीडर 38,000ला विकला मी लोणंदच्या बाजारात अरे वा. 2023च्या ईदला. नाही मी तुम्हाला विचारणार होतो, तुम्ही ईद मध्ये पण विक्री करता, मग वर्षाला साधारण किती जनावर असतात, काय रेंज मध्ये जातात, मग किती नाही दिवस ईदला आहे सांभाळतात? का नाही, हां हा ईदला मी फक्त माझा ब्रीडरच काढतो वर्षानंतर. बर. अच्छा. बाकी तर बऱ्यापैकी मी लवकर मोठी होऊन देतच नाही, 6 महिन्यातच मी कटिंग करून टाकतो. म्हणजे काय, हां थोडी सायकल पहिल्याची फिरली का नाही, तर बाकीच्या गोष्टी अजून प्लॅन होतात. कारण मी 6 शेळ्यांपासून चालू केलं, हां, सगळ्या बरोबर. घरच्याच ब्रीड डेव्हलप करत करत आता 25चा मदर स्टॉक केलाय मी. ओके. आणि त्यांच्याच म्हणजे बोकडांच्या विक्रीतनं, पाटींच्या विक्रीतनं मी माझं शेडचं काम केलं. म्हणजे मी एक्स्ट्रा पैसे काही घातले नाही, जसं होईल तसं हळूहळू करत गेलो त्या हिशोबाने. आणि ऑनलाईन मार्केटिंग पण मी भरपूर केली त्या डेमो ॲपच्या ह्यानी का नाही. हां हां. मला ऑनलाईन मार्केटिंगला पण बराच फायदा झाला, बरेच कस्टमर कनेक्ट झाले. धेनू ॲप Regular- तुम्हाला कस्टमर चांगले मिळाले? हो, मी तिथं रजिस्टर करून ठेवलं ना. आता त्या डेमो ॲपमध्ये कशी फॅसिलिटी आहे, समजा आता तुम्ही सांगलीला आहे का नाही, हां तर तुमच्या 50 किलोमीटरमध्ये कुठल्या शेळ्या विकायला आहेत, कुठली बोकडं विकायला आहेत, ती लगेच कळतात. म्हणजे आपण कस्टमर शोधायची गरज नाही. बरोबर. पण बघा विक्री का नाही, मी बोकडांची विक्री असं उक्त जर कोण घ्यायला आलं ना, हां तर 450 रुपये किलोनी माझं सांगून ठेवलेलं आहे की 450 रुपये मी सांगतो, एक साधारण 430 ते 450 ह्याच्यामध्येच डील होती. बरोबर, तोच रेट आणि- परवडण्यासारखा आहे. हा, आणि शेळ्यांची मी 350 ठेवलेली आहे. ओके. हा, म्हणजे काही लोक म्हणतात 400, पण काय होतं आपल्याला कस्टमर शेवटी कनेक्ट व्हायला पाहिजे. काय 10,000-1200 रुपयांनी खाटीकला जाण्यापेक्षा दुसऱ्याला दिलेले चांगली, पण ती कस्टमर राहते. त्याच्यामुळे काय झालं, माझ्याकडे कस्टमर डाटा आहे माझा, जी कोणी कुणाला विक्री केली. बर. त्याच्यामुळे ज्यावेळेस माझ्याकडे परत नेक्स्ट लुक तयार होतो का नाही, मी डायरेक्ट व्हिडिओ टाकून देतो, परत फोन नाही करत. त्यांचे ऑटोमॅटिक फोन येतात, आम्हाला 2 पाहिजे, 1 पाहिजे, ती तयार होती लिंक. बर. ज्याच्या म्हणजे माझं म्हणणं स्पष्ट आहे, तुमच्या भागात ज्या ब्रीडला विक्री आणि पैसे आहेत ना, तुम्ही त्याच्याकडे जावा. एक्झॅक्टली, मी हे सांगत असतो लोकांना. हा, उगाच आपलं काय आता बोरचं मार्केट एवढं 1,000 रुपये 1,200 रुपये आता निमकरला रेट आहे. तुम्ही जर घ्यायला गेला हां तर 1,200 ते 1,500 रुपयामध्ये तुम्हाला पिल्लू घ्यायला लागतं किलोनी. बरोबर. पण तुम्ही विकाय काढल्यावर तुम्हाला 500नीच विकायला लागतंय ती.
नाही तसंच म्हणजे होतं. असा विषय होतो, असा बरं. प्रॉब्लेम होतो. मग तुम्हाला तुमच्या भागात मार्केट नाही, ठीक आहे ना, बोरला म्हणजे मार्केट आहे, पण ती कसं आहे, जी लोक ब्रिडिंगला काम करतात का नाही, हा. तुम्हाला ती लोक तयार करायला लागतील ॲज अ कस्टमर. बरोबर. तर बऱ्यापैकी आता मी पुण्यात राहतोय ना, तर कोंडव्यातलं मार्केट मी बघतो कसं चाललंय. बर बर मी दरवर्षी इथलं कोंबड्याचं मार्केट बघतो जवळून. बर तर बर मी तेवढा अनुभव घेतलाय का नाही, 80% मार्केट आहे का नाही तुमचं, 26,000 ते तुमचं 42 ते 45,000 मध्ये 80% मार्केट असते. खरं आहे. आणि बरोबर. वरचं 20% मार्केट जी शौकीन लोक आहेत आणि ज्यांचे ठराविक काय म्हणतात आपण कस्टमर आहे, ती दुसऱ्याकडनं घेत पण नाही. हा, ठरलेले असतात त्यांचे. हा, ठरलेली त्यांच्या जी गोट मालिक का नाही, मग ती लोक 50 म्हणणार 60 म्हणणार, ती तेवढ्याला घेऊन जातात. हा हा हा. म्हणजे असा फरक आहे. आपल्या युट्यूबवर काय होते, ज्याला 70-80 हजार रेट घालाय त्याचा एकाचा व्हिडिओ येतो, पण राहिलेले 90 जणांनी कितीला विक्री केली ह्याचा कोणी विचारच करत नाही ना. नाही, बरोबर आहे. तेच ते आकड्याला लोक भुलतात. हा, ती आकडेवारीचं ही नाही. आणि महत्वाचं काय आहे तुमचं, म्हणजे माझं तर सगळ्यात पहिलं म्हणणं असतं, तुमचं नवीन शेळी पालक असेल ना, हा. तर त्यांनी त्याच्या बागात पहिलं गोट ट्रेनिंग करावं. जी शेळी पालनाचं प्रशिक्षण असेल ना, बरोबर. ते करावं. म्हणजे जी काय तुमच्या चुका होणार आहेत ना, कमीत कमी 40% चुका तुम्हाला ट्रेनिंग मधून कळून जातात की आपल्याला हे करायचं नाही. बरोबर. सगळ्यात महत्वाचं ती राहते. आणि आता माझ्या गावात पण 5-6 गोटे 2-3 वर्ष बंद झाले. मी त्यांचाही अभ्यास केला, काय प्रॉब्लेम आहे. त्यांचं ब्रीड चांगलं होतं, शिरोईमधलं ब्रीड केलं होतं त्यांनी. पहिल्या वर्षी त्यांना इथलं मार्केट गावलं, पण त्या लोकांनी ना डिवॉर्मिंगकडे लक्ष दिलं, ना लसीकरणाकडे लक्ष दिलं. बर. त्यात त्यांची मरतूक लई झाली. त्यांच्या बोकडांचं वेट येत होतं की 80-90 किलो येत होतं. हा. पण तशी बोकडं त्यांची किती तयार व्हायची, 2-3 बोकडं तयार व्हायची. बरोबर. माझ्या समजा 10 शेळ्या जरी वेळेला का नाही, समजा एका शेळीला एक बोकड जरी झालं तरी माझं 26-27 किलोचं बोकड 10,000ला जात होतं. बर. माझं 10 लाखभर रुपये माझे 6 महिन्यात होत होते, 6-7 महिन्यात. बरोबर. त्यांना त्याच्यासाठी समजा 2 बोकडं विकली, 40-40ला जरी विकली तरी ती लाखभर रुपये. म्हणजे अशी तफावत बऱ्याच जणांच्या येते गोट्यांमध्ये. चांगला आहे. तुम्ही म्हणजे सर अभ्यास केलाय चांगला, म्हणजे प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचा विचार करून तुम्ही हे केलाय. हा, चांगली गोष्ट म्हणून म्हणलं त्याला बऱ्यापैकी शेळी पालनात अजून कोण कनेक्ट होतील ना, तर हा. आपल्याला पण त्यांच्याकडनं काहीतरी नवीन कळेल. म्हणजे काय म्हणतात, काही ना काहीतरी इम्प्लिमेंट होतच. कुठल्याही गोट्यावर गेला काय तुम्हाला 1% तरी काहीतरी नवीन दिसतं. 100%. ती आपल्याला हेरायला पाहिजे. तुम्ही पुण्यात आणि कुठलं म्हणजे काय जॉब करता का काय? मी IT मध्ये अच्छा. म्हणजे हा IT सेक्टरमध्ये. IT सेक्टरमध्ये आणि शनिवार रविवार गोट्या असतो. आणि माझ्या गोट्यावर का नाही आता 40-45 ची जी काही क्वांटिटी झाली, आई वडीलच सांभाळतात. आईचं पैसा मी जागेवर करून ठेवलंय सगळं. बर. म्हणजे मी काय करतो, आता 1 एकर मुरघास कापले, 1 एकर मका केली का नाही, त्याचा मुरघास करून टाकायचा. 15-16 टन मुरघास होतो त्याचा. बर. त्यावेळेस इमर्जन्सी असेल त्यावेळेस बॅग फोडायची, नाहीतर रेग्युलर आपलं जी काही पिकं आहेत बर. गोट्याच्या मागं आपण शेवरी, मेथी घास, तुती, गशगट घास ही लावलेलं आहे. बर. परत आपण वैरणीची पेंड्या घरच्याच आहेत का नाही, ती काय वाळवलेल्या आपण स्टॉक करून ठेवतो वाळल्या चाऱ्यासाठी. बर. परत चुलीचं बुसकट आपण विकत घेतो. दोघा तिघा जणांचा आम्ही ग्रुप करून विकत घेतो. म्हणजे आम्हाला 5 टनाची गाडीला थोडं रेट कमी करता येतं. बरोबर. हा, कारण आपल्याला 2 टन तर लागतात आणि माझ्या गावात 2-3 मित्र आहेत त्यांना पण 1-2 टन लागते. मग अशी 2-3 जण गोळा करायची. आणि जी काही रेट चाललाय बाबा त्याला पण एकदम मोठी गाडी येणार असली तर ती पण 2 रुपये कमी करते लगेच. बरोबर. बरोबर. तिथं एक आपण मग हे करायचं. आणि सुक्या चाऱ्यामध्ये अजून काय आपल्या गावात जी काही सोयाबीन होतो का नाही, हा. मुरघासाच्या बॅगा भरून ठेवतो मी. शेतकरी जाळतोय शेवटी. बरोबर. खूप कमी लोक जी सोयाबीन केल्यानंतर त्याच्या जी डिग आहे त्यांच्या जनावरांसाठी गोळा करून ठेवतात, नाहीतर ती पेटवून देतात लगेच. पेटवून देतात. बरोबर. मग ते आपण सोयाबीनच्या टायमिंगला त्यांना कॉन्टॅक्ट करून ठेवायचा, की सांगून ठेवायचं तुमचं ज्या दिवशी होईल ना मला सांगा. हा. आपण डायरेक्ट टायलीमध्ये भरून आणायचं आणि गोठ्यात मुरघासाच्या बॅग भरून ठेवायच्या. अच्छा. म्हणजे 1 टाइम सुका चारा अजून ती होऊन जाते. आणि पावसाळ्यात तर मी 100% मुरघास टाकतो. रानात जायचंच नाही. ती वैरण कापा आणि ही करा, घरच्यांना लागणार ही करणार, ती त्यांच्यातच ठेवायचं नाही. एक वेळ पीक वाढले तरी चालेल. आणि ते पावसातली वैरणीनं हागवण्याचा त्रास भरपूर होतो, तिखट ती हा, आणत ती सगळ्यात जास्त प्रॉब्लेम त्याचा राहतो. मग ती आपण काय करायचं ना, मुरघास टाकायचा. आणि मुरघास खात्यात सवय लावली आणि त्याच्यामुळे आमच्या इथं खात्यात. आता सवय लागली. हो. नाही, ही आयडिया तुमच्याकडून मला पण चांगली मिळाली. मी एक नाही, दिवस आणि- शेळ्या करून घालतो चारा, पण हे त्याच्यापेक्षा बेटर होईल. आता तुम्ही पुण्यात असताना इकडं शेळ्यांचा आजारपण वगैरे म्हणजे औषध पाणी वगैरे सगळं आई वडील बघतात? हा, आई वडील बघतात. आणि जरी काय असलं तरी मला सिम्पटम्स सांगितलं की नाही, मी बऱ्यापैकी ट्रेनिंगमध्ये जे काही गोष्टी शिकलो होतो आणि काय लाईव्ह असताना लॉकडाऊनमध्ये मी केल्यात ना, हा हा. तर त्याच्यावरनं होऊन जाते. आता जनरली माझ्या ह्याच्यात बघा कॅल्शियम, मिनरल आणि ह्या गोष्टी असल्यामुळं बर. केस गळणं, परत तुमचं आजारी पडणं कसला प्रकार होत नाही. बरोबर. लसीकरण असल्यामुळं
तुमचा आता ही साथीचा सीझन चालू आहे, आता बऱ्यापैकी सगळीकडे साथीचे रोग चालू होते. चालू होता तर पावसाळ्यात. तर तसला प्रकार होत नाही. आपल्या शेळ्या बंदिस्त असल्यामुळे बाहेरचे फिरस्ती रोग येत नाही. आणि दुसरी गोष्ट आम्ही गोष्ट काय मेंटेन करतो, आपला समजा दशरथ घास असू द्या, मेथी घास असू द्या, आज तोडून आणलाय ना, हा. तर ती दुसऱ्या दिवशी खायला जाईल की नाही हे बघतो. अच्छा. म्हणजे त्याच्यातनं लगेच तोडून आणल्या त्या दिवशी टाकत नाही. हा नाही ते टाकू नये कधी. हा, मग इव्हन तुमचं वाळलं तरी टाकलं तरी चालेल, पण लगेच तोडून आणलं टाकत नाही. आम्ही ही थोडं पाळलं जातं की दुसऱ्या दिवशी त्यांना खायला जायला पाहिजे. बरोबर कारण बरोबर. आपल्याकडे ऑप्शन असतात, मुरघास आहे किंवा मका असते, मग त्यात मिक्स करून थोडं टाकायचं, ते करायचं. मग त्या पद्धतीने करतो आम्ही ते. ओके ओके. नाही चालेल सर, छान नियोजन आहे. म्हणजे बोलून बरं वाटलं मला. खरं तर आता एकदा तुमच्याशी प्रमुखशीन भेटायची इच्छा आहे. करू तसं कधीतरी नियोजन, कधी त्या भागात आलो आणि तुम्ही सणवार रविवार असला तर आपण भेटू नक्की. नक्की 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 भेटू. चला तर मग मित्रांनो, आता निरोप घेऊया. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक शेअर तर तुम्ही करणारच आहात, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि मित्रांनो, माझी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना विनंती आहे की न घाबरता किंवा न कोणताही संकोच बाळगता आपल्या फार्मचे असेच व्हिडिओ पाठवा, जेणेकरून जे नवीन शेळी पालक आपले व्हिडिओ पाहत आहेत त्यांना जास्तीत जास्त अनुभव मिळेल. चला तर मग मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.